हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजत आलेले आहे सकाळचे 6:45 झालेले आहेत आणि पाणी आलेलं आहे. तर पाणी आलं ना की लगेचच मी इथे मशीन लावून टाकते. पाण्याला भरपूर फोर्स असला ना की कपडे देखील भरपूर पाण्यामध्ये खूप छान असे स्वच्छ धुतले जातात. एकीकडे मशीन लावलेली आहे कपडे धुण्यासाठी आणि एकीकडे मी माझं पिण्याचं कोमट करायला पाणी ठेवलेलं आहे. म्हणजे धणे जे भिजत घातलेले रात्री, तर ते धणे मी इथे आता या पाण्यामध्ये उकळवून घेते आणि यामध्ये आता थोडंसं थंड पाणी घालून हे पाणी पिणार आहे. तर थायरॉईडसाठी धण्याचं पाणी खूप उपयुक्त आहे. तर ज्याला कोणाला थायरॉईड असेल तर त्याने अशा प्रकारे धण्याचं पाणी तुम्ही नक्की पिऊ शकता. त्यानंतर मी माझं सगळं आवरलं, अंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतर इथे मी माझं आता एक्सरसाइज करते. तर थोडासा वेळ स्वतःसाठी देखील देणं गरजेचं आहे. तर इथे मी ऑनलाईन झुंबा करते. तर जास्त काही वेळ झुंबासाठी मी काही काढत नाही. जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं इथे जरी काढली ना, तर पूर्ण दिवस खूप छान असं म्हणजे असं म्हणतो ना स्ट्रेस फ्री असं आपलं शरीर राहतं. भरपूर कामं असतात करायची आणि त्याआधी जर आपण थोडीशी एक्सरसाइज केली ना, तर आपलं शरीर देखील ताजंतवानं असं फ्रेश वाटतं आपल्याला. तर आज मला जायचं आहे मार्केटमध्ये. तर आता कोणत्या मार्केटमध्ये, तर आज मी जाणार आहे सुकी मच्छी जी असते ना, सुक्या मच्छीचं मार्केट आहे आमच्या इकडे. तर कोणगावला मला जायचं आहे. तर होलसेलमध्ये स्वस्त दरामध्ये कोणगावला मच्छी मार्केटमध्ये सुकी मच्छी मिळते. आणि आता तुम्हाला माहितीच आहे, उन्हाळा म्हटलं की आपण सगळ्या गृहिणी पावसाळ्याची सोय करून ठेवत असतो. जसं की वाळवणं झाली, पापड, लोणचे झाले, सांडगे झाले किंवा मग सुकी मच्छी वगैरे असं आपण भरून ठेवत असतो. तर तेच मी आज ना मार्केटमध्ये जाऊन सुकी मच्छी वगैरे भरून ठेवणार आहे. तर सुकी मच्छी आणली ना तर त्याला देखील भरपूर काम असतं. सुकी मच्छी आणल्यानंतर त्याला व्यवस्थित साफ करून छान असं उन्हामध्ये कुरकुरीत होईपर्यंत सुकवून ठेवायचं असतं. तरच ते पावसाळ्यापर्यंत म्हणजे पावसाळा होऊन पूर्ण वर्षभर तुम्ही ती सुकी मच्छी वापरू शकता. एक्सरसाइज वगैरे झाल्यानंतर इथे किचनमध्ये आली आहे आणि तो जो खाली कपडा आहे ना, इथे माठातलं पाणी खाली गळालं होतं, तर तो कपडा मी तिथे ठेवून दिलेला आहे. तर म्हटलं की आता चला असं आम्ही आणि माझ्या मैत्रिणीने असं ठरवलेलं की साधारणपणे सकाळी 10:30ला आपण घरातून निघायचं आणि साधारणपणे 12:30 वाजेपर्यंत घरी यायचं. पण आता बघू किती वेळ होतोय. तर आता झाडांना देखील ना म्हणजे झाडं देखील भरपूर सुकतायत. ऊनच इतकं आहे म्हटल्यानंतर तर झाडांना पटकन पाणी घातलं आणि गॅसवरती मी इथे कांदा वगैरे भाजायला ठेवलाय. एकीकडे चहा देखील ठेवलेला आहे आणि आज मला बनवायची आहे काजूची भाजी. तर काजू ग्रेव्ही जी म्हणतो ना, तर ती. झाडं ना म्हणजे बऱ्यापैकी पाणी जरी घातलं ना, तरी ती बऱ्यापैकी सुकल्यासारखी होतात. कारण की ना या वर्षीचं ऊन भरपूर आहे. जे अल निनो म्हणतो ना आपण, तर त्याचा प्रभाव आपल्याला दिसतोय. तर एका साईडला मी डायरेक्ट कांदा असा गॅसवर भाजायला ठेवला, कारण की म्हटलं तव्यावर भाजायला थोडासा वेळ लागेल, तर कधीतरी झटपट करायचं असेल ना, तर अशा पद्धतीने कांदा मी भाजून घेते. आणि सोबतच थोडे सुखे अख्खे गरम मसाले जे होते, तर ते यामध्ये मी कढईत थोडेसे शेकून घेते. तर यामध्ये धणे घातलेले आहेत, काळी मिरी, दालचिनी आणि सोबतच लवंग, हिरवी वेलची आणि लसूण घालून थोडंसं शेकून घेतलं आणि टोमॅटो देखील अशाच पद्धतीने थोडासा भाजून घेते. म्हणजे वरचं साल काढून टाकायचं आणि मग याची छान अशी पेस्ट करायची. आता असा मसाला आपण भाजला ना, तर छान अशा आपल्या ग्रेव्हीला स्मोकी फ्लेवर येतो. आता हा टोमॅटो भाजलाय बघा, कसं मस्त पटकन असं साल निघालं आणि जास्त वेळ लागत नाही. एकाच मिनिटामध्ये हा टोमॅटो पटापट फुलाचेवरती असा गोल फिरवलं ना, की सगळं साल असं छान भाजल्यासारखं होतं आणि मस्त छान असा स्मोकी फ्लेवर येतो. तर आता हा मसाला मी वाटून घेते आणि या मसाल्यामध्ये मी थोडेसे 4 ते 5 काजू घातलेले आहेत आणि कोथिंबीर, आलं वगैरे घातलेलं आहे आणि बाकीचे काजू मी इथे तळून घेतलेले आहेत. तर आता इथे ना कोकणामध्ये जे कोणी असेल ना, तर त्यांना मस्तपैकी ओल्या काजूची भाजी वगैरे खायला मिळते. पण आता इथे आमच्याकडे ओले काजू मिळत नाही. मग आम्ही असं करतो, की जे आपले सुके काजू असतात त्याचीच मी काजू ग्रेव्ही बनवते.
हा जो मसाला आपण या मसाल्याची जी आपण पेस्ट तयार करून घेतली ना त्यामध्ये देखील थोडेसे काजू आपण पेस्ट करायला टाकायचे, म्हणजे ना एक छान रिच अशी टेस्ट येते. आणि आणखीन जर तुम्हाला हॉटेल स्टाईल बनवायचं असेल ना तर यामध्ये तुम्ही थोडीशी क्रीम घालू शकता किंवा चमच्याभर कमी आंबट असलेलं दही घालू शकता आणि कसुरी मेथी घालू शकता. खूप छान अशी अगदी हॉटेलसारखी काजू करी तुम्ही घरातल्या घरात करू शकता, काजू ग्रेव्ही. तर आता इथे ना तुम्हाला तर थोडंसं रस्सा थोडा जास्त दिसत असेल, पण थोड्या वेळाने ना हा रस्सा असा थिक होऊन जातो. तर काजू घातल्यामुळे हा रस्सा थिक होतो. आता इथे माझा चहा झालेला आहे, छान असा गुळाचा चहा मी घेतेय. आता बऱ्याच जणी म्हणतात की गुळाचा चहा डायरेक्ट उकळत ठेवला चहा दुधाचा आणि त्याच्यामध्ये जो गुळ घातला की चहा फुटतो. बरोबर आहे, डायरेक्ट उकळत्या चहामध्ये जो गुळ घातला की चहा फुटतो. आणि म्हणून काय करायचं की पाणी थोडंसं हे चहापत्ती आणि दूध घालून हे पाणी छान असं उकळवून घ्यायचं आणि मग उकळवल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचाभर पावडर कपामध्ये घालून मिक्स करायचं. किचनमध्ये इतकं गरम झालं होतं ना, अगदी म्हणजे अंघोळ करून घामाघूम झाले होते. असं वाटत होतं की परत एकदा अंघोळ करावी की काय. म्हणून मग मी ना आता इथे लाडू आणि चहा घेतेय माझा आणि कूलरच्या समोर बसलेली. इतकी छान हवा लागते, पूर्ण केस माझे ओले झालेले आहेत. म्हटलं की थोडंसं आता इथे बसते. तर माझा सकाळचा चहा आणि लाडू खाऊन झाला आणि आता इथे ना काजू ग्रेव्ही सोबत खाण्यासाठी फुलके बनवतेय. तर झटपट फुलके तयार होतात आणि मला ना शक्यतो काजू ग्रेव्ही वगैरे जर असेल ना तर त्यासोबत फुलके बनवायला फार आवडतात आणि ते टेस्टी देखील लागतात. नेहमी नेहमीच तेलाच्या चपात्या खाण्यापेक्षा अधेमध्ये असे फुलके करायचे आणि थोडंसं वेगळं जेवण देखील आपल्याला छान वाटतं. तर एकदम पातळ असे फुलके लाटून घेतलेले आहेत आणि आता हे मी तव्यावरच शेकणार आहे. बरेच जण डायरेक्ट गॅसवर शेकतात आणि आता हे बघा मस्तपैकी मॅशरच्या सहाय्याने हा फुलका कसा मस्त टम्म असा फुगलेला आहे. अशाच पद्धतीने बाकीचे सगळे फुलके बनवून घेते, कारण की मग मार्केटमधून आल्यानंतर जेवणाचा वेळ होणार आणि तिथून पुढे कधी बनवत बसणार नाही का. म्हणून मग म्हटलं की चला जायच्या आधी सगळा स्वयंपाक वगैरे बनवून घेते. म्हणजे कसं आहे, मी एकटीच जाणार आहे मार्केटला, मुलं घरी असणार आहे, तर त्यांच्या जेवणाची सोय आपण काहीतरी करून गेली पाहिजे. म्हणून मग इथे मी मस्त गरमागरम फुलके बनवून ठेवते. इतके मस्त टम्म फुगलेत ना फुलके आणि टेस्टी तर इतके छान लागतात ना काजू ग्रेव्ही सोबत. एकदा नक्की बनवून बघा. तर बघता बघता इथे 10:15 होऊन गेले होते आणि आम्हाला निघायचं होतं 10:30ला, बाहेर पडायचं होतं. पण आता माहिती नाही 10:30 पर्यंत होईल की नाही, कारण की कपडे वगैरे वाळवायचे बाकी होते आणि घरातून बाहेर पडलं ना की घरातलं सगळं काम उरकून बाहेर पडलेलं बरं वाटतं. तर आता इथे पटापट सगळे कपडे सुकत घातले मी आणि आता इथे मी माझी तयारी करून घेते. पुन्हा माझे केस तितकेच घामाने भिजले होते. तर माझी तयारी वगैरे केली आणि आता मी निघालेली आहे मार्केटमध्ये. तर मार्केट कसं आहे ते देखील तुम्हाला दाखवते. आणि ना यावेळेस मला मच्छी मार्केटमध्ये म्हणजे सुकी मच्छी मार्केटमध्ये जायला थोडासा उशीरच झालेला आहे. थोडी स्वस्त मच्छी जर आपल्याला हवी असेल ना तर साधारणपणे एप्रिल आणि मेच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जर आपण गेलं ना तर मच्छी जरा थोडीशी आपल्याला स्वस्त मिळते. पण आता इथे ना मी साधारणपणे मेच्या साधारणपणे तिसऱ्या आठवड्यामध्ये मी इथे आलेली आहे आणि त्याच्यामुळे मच्छीचे भाव एवढे वाढलेले आहेत ना, म्हणजे एवढी भयंकर अशी महाग मच्छी आहे. साधारणपणे 800 रुपये किलो बोंबील होते आणि 550-600 रुपये किलो कर्दी, जो जवळा आपण म्हणतो, जाड सुका जवळा. आणि सुकट पण 500 रुपये किलोच्या आसपास होतं आणि बाकीची मच्छीचं मग काही विचारूच नका. तर हे मार्केट मी तुम्हाला दाखवतेय जवळून आणि इतकी गर्दी होती, कारण की आता पावसाळा सुरू होणार आहे म्हटल्यानंतर बरेचशी माणसं खरेदी करायला आली होती आणि मच्छीचा भाव जरी वाढला ना तर बरीचशी माणसं विकत घेत होती. इतकी तहान लागली होती, पाण्याची बॉटल होती, पण तरी देखील म्हटलं की काहीतरी थंडगार असं पोटामध्ये गेलं पाहिजे आणि म्हणून मस्तपैकी आम्ही दोघींनी गोळा घेतला आणि गोळा खाल्ला. खूप वर्षाने खाल्ला होता गोळा आणि खूप छान अशा ताज्या आठवणी झाल्या. तर आता इथे मी घरी आलेली आहे आणि एवढी थकले होते, कारण की ना आम्हाला मच्छी मार्केटला पोहोचायला जवळपास 11:30 ते 11:45 झाले होते आणि घरी यायला मला साधारणपणे 1:30 वाजला. आणि आल्याबरोबर मी जेवण केलं आणि मग येताना मला जांभूळ दिसले होते, तर मी ते त्याच मार्केटमधून जांभूळ घेतले. तर आमच्या इकडे जांभूळ ना साधारणपणे 80 रुपये ते 100 रुपये पावणे मिळतात आणि हेच जांभूळ साधारणपणे त्या मार्केटमध्ये मी 50 रुपये चे हे आणलेले आहेत आणि साधारणपणे याचं वजन जर तुम्ही म्हणाल ना तर अर्धा किलोच्या आसपास हे वजन भरेल. तर इतके सगळे जांभूळ बघितल्यानंतर ना खूप छान वाटलं, भरपूर असे जांभूळ मी खाल्ले.
तर असा होता आजचा माझा दिवस. आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.